तुम्ही एकनाथ शिंदे महाराष्ट्राच्या गळ्यातले ताईत आहेत असं म्हणताय, पण मग शिवसेना फोडली का त्यांनी? शिवसेना फोडली याची वेगळी कारणं होती. पहा, नाही, असा फोडणारा माणूस हा महाराष्ट्राच्या गळ्यातला ताईत नाही बनू शकत. ऐका. बाळासाहेबांची शिवसेना फोडली. ऐका, बाळासाहेबांची शिवसेना फोडली नाही. बाळासाहेबांच्या शिवसेनेला लुटारूंपासून त्यांनी सुरक्षित आणून एका जागेवर ठेवलं. आज जी शिवसेना एकनाथ शिंदेजी यांच्या लुटारू नेतृत्वाखाली, लुटारू जे उरले ते लुटारूच आहेत ना. आज ते सर्व म्हणजे जाऊन उद्धव ठाकरे लुटारू आहेत असं म्हणायचं? पहा, ज्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना काँग्रेसच्या पायाशी लोटांगण घालायला लावलं, त्यांची सगळी शिवसेना नेऊन तिथे विकण्याचा प्रयत्न केला, त्यांची निशाणी तिथे नेऊन घाण ठेवली, त्यांचे विचार घाण ठेवले, त्यांचा झेंडा घाण ठेवला. हे सर्व बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे, झेंड्याचे, नावाचे लुटारू आहेत. हे मी स्पष्टपणे ते जे सांगतो. लुटारू आहेत तर तुम्हाला मुंबईवरनं गुवाहाटी का गाठावी लागली? तुम्ही का पळून गेला? आम्ही पळून गेलो नाही. मग आम्ही आमच्या त्या शिवसेनेला वाचवण्याकरता विशिष्ट मार्गांनी ती शिवसेना आम्हाला वाचवण्याकरता जावं लागलं आणि परत आम्ही आमच्या ठराविक स्थानी येऊन बसलो. आम्ही कुठे हे राज्य सोडून दुसरीकडे तर नाही आम्ही गेलो ना. आणि गेला तिथून की शिवत गोव्यात? होतो. तो एक भाग असतो, लक्षात घ्या. प्रत्येक लढाईमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब केला होता.